प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी करावं असे अनेकांची इच्छा असते, पण त्यातीलच काही जण मदतीच्या अनुषंगाने उभे राहतात आणि आपल्याला महत्त्वाच्या वाटलेल्या एखाद्या कामासाठी स्वतःलाही झोकून देतात। लौकिक करताना त्यांचं फार मोठं काम नसेल, पण कदाचित मदतीसाठी पुढे जाण्यासाठी त्यांना खारीचा वाटा खूप महत्त्वाचा असतोय। पण या सामान्य वारकरी भाविकांसाठी असलेली आपुलकी आणि जिव्हाळा, त्यांना वैद्यकीय मदतीची सुविधा असेल किंवा अन्य तसे अन्न क्षेत्राच्या माध्यमातून वारकरी भाविकांना सेवा पुरवणारे मोहोळ तालुक्याचे आमदार राजू खरे हे आपल्या सोबत आहेत। आमदार साहेब, काय सांगाल, काय आहे पाठीमागे याची नेमकी भावना? वैकुंठवासी पंढरी नगरी ही भारताची दक्षिण काठी आहे आणि या आषाढी एकादशीच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य वारकरी अत्यंत श्रद्धेनं विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात। मग आपण एक सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता आहे आणि मी पहिल्यापासून शिवसेनेत काम करत असताना गेली 30-35 वर्ष मी हे परंपरा अखंड चालू ठेवलेली आहे। माझ्या परीने मी एकादशीला आणि द्वादशीला असं 2 दिवस मी हे अन्नदानाचं क्षेत्र चालू करतो। हे अन्न क्षेत्र सोडून इतर काही सुविधा आपण वारकऱ्यांसाठी पुरवल्या? अन्नक्षेत्र तर मी एकादश द्वादशीला करतो, पण आरोग्याविषयक मी त्यांना जे काही औषध पाणी लागतं ते पुरवतो। माझ्यासोबत तृप्तीताई खरे आहेत। मॅडम, काय सांगाल नेमकी आता ही सेवा किती दिवस आणि किती दिवस चालते? ही सेवा 2 दिवस चालणार आहे। एकादशीला ही खिचडी वाटप आहे आणि द्वादशीला द्वादशीचं जेवण ठेवलेलं आहे। तर हे सगळं आपल्या आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय जयंतराव पाटील, आदरणीय रोहित पवार यांच्या प्रेमाने आम्ही हे सगळं अन्नक्षेत्र उभं केलेलं आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व चाललेलं आहे। तर गेल्या वर्षी देखील आपण अशी अन्नक्षेत्र सेवा सुरू होती, त्यावेळेस जे काही साकडं मागणं पूर्ण केले ते मागितलं होतं ते पूर्ण झालं असं वाटतं? हा, पांडुरंगाने आमचं साकडं पूर्ण केलेलं आहे। काय होतं साकडं नेमकं? की ह्या वर्षी आम्ही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही आज हे अन्नदान करत आहोत। पुढच्या वर्षी पांडुरंगाने आम्हाला एक स्थान मिळवून द्यावं की जेणेकरून आम्ही लोकांची आणखीन सेवा करू। कोणतं स्थान होतं नेमकं ते? मागच्या वर्षी आम्ही कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे, ह्या वर्षी माझ्या मिस्टरांना आमदारकीचं पद पांडुरंगाच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे। आता काय मागणं असणार आहे या आषाढीवर? मोहोळच्या मतदारसंघातील लोकांनी खूप मोठा विश्वास ठेवून माझ्या मिस्टरांना भरघोस मताने निवडून दिलेला आहे आणि पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करते की ह्या सगळ्या जनतेचे काही प्रश्न असतील ते आमच्याकडून, माझ्या पतीकडून आणि माझ्याकडून ह्या पूर्णच्या पूर्ण संपुष्टात याव्या। त्यांचे काय अडचणी असतील ते सगळे मार्गी लागावे। काय खरे कुटुंबाकडून नेमकं काय आता देवाला साकडे घातला तुम्ही? अन्नदानाचं क्षेत्र देखील चालू केलेलं आहे। देवाकडे हेच मागणं राहील की त्यांच्या हातून जेवढं काही चांगलं कार्य ह्याच्या पुढे असं घडत राहावं। त्यांच्या रूपाने आम्हालाही पांडुरंग आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन त्यांच्या सहवासात जाणवतं आणि त्यांच्यामुळे हे कार्य करण्याची जी संधी भेटलेली आहे त्यामुळे मी पांडुरंगाचे, इथल्या भाविकांचे आणि आमच्या पूर्ण मतदारसंघाचे खूप आभारी आहे आणि त्यांच्या हातातून जे काही त्यांची कामं आहेत किंवा मतदारसंघातली जी काही कामं आहेत त्यांचं आश्वासन आहे साहेबांचं आमच्या की त्यांची पूर्ण कामं मार्ग लागतील। पंढरपूरच्या ह्या पावनभूमीवरती हे आमचं एक ध्येय राहील की ह्याच्या पुढेही आम्ही असेच कार्य करत राहू आणि जेवढी भक्तीने आम्हाला सेवा करण्याचा योग येतोय तेवढं आम्ही पूर्ण करतच राहू। खरं तर आपण पाहिलं गेलं तर खरे कुटुंबाकडून, संपूर्ण खरे कुटुंबियाकडून अन्न क्षेत्राचं काम गेल्या 2 दिवसापासून आणि उद्या देखील चालणार आहे। कॅमेरामन अक्षय व्यवहारेसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, पंढरपूर।